नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि युवक मित्रांनो. आज आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये खताचे प्रकार कुठले, खतं कधी लागू होतात आणि खतांचे कार्य काय हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खताचे प्रकार मुख्य 3 प्रकार पडतात: सेंद्रिय शेती, जैविक शेती आणि रासायनिक शेती. सेंद्रिय शेती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा शेळीचं खत असेल, असे हे जैविक अर्क असणारे खते म्हणजे सेंद्रिय खते. त्यानंतर जैविक खते. जैविक खतामध्ये आझोटोबॅक्टर असेल, अझोस्पेरिलम असेल, KSB असेल, PSB असेल, सुडोमोनास असेल, या खतांचा मुख्यतः वापर केला जातो. तर आपण प्रत्येक खतावरती वेगवेगळे चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ करणार आहोत. तर आपण आज मुख्यतः पाहू रासायनिक खतांचे कार्य काय आणि ते किती दिवसाला लागू होतात आणि कसे लागू होतात आणि त्यांचा वापर कसा केला जातो. जर आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचा असेल तर आपण वेगवेगळे 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये खतं असतात. एक म्हणजे सिंगल खते. सिंगल खते म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सेपरेट खतं येतात. एक म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश, म्हणजेच युरिया, सुपर आणि पोटॅश. आपण मार्केटमध्ये पाहिलं तर युरियाच्या बॅगमध्ये 46% नत्र असतो. सुपर फॉस्फेटच्या बॅगमध्ये पाहिलं तर 16% स्फुरद असतो, म्हणजे SSP असतो. आणि पोटॅशच्या 50 किलोच्या बॅगमध्ये पाहिलं तर 60% हा पोटॅश असतो, म्हणजे पालाश असतो. हे सेपरेट खतं जे असतात त्याला सिंगल खतं असे म्हणतात. त्याच्यानंतर येतात मिश्र खते. मिश्र खते म्हणजे उदाहरणार्थ 10-10-10, 18-18-10. ह्याच्यामध्ये हे प्रत्येक कण हे वेगवेगळे असतात. खतांचे प्रत्येक कण हे वेगवेगळे असतात. म्हणजेच नत्राचं त्या बॅगमध्ये 10% नत्राचा कण वेगळा असतो, 18% स्फुरदचा कण वेगळा, 18% पालाशचा कण वेगळा असतो. म्हणजे हे वेगवेगळे खतं एकत्र मिक्स केलेले असतात. म्हणजे युरिया, सुपर आणि पोटॅशचे वेगवेगळे दाणे त्या बॅगमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असतात. त्याला मिश्र खत असे म्हणतात. आणि तिसरा भाग आहे तो संयुक्त खते. संयुक्त खते म्हणजे त्याच्या एकाच गोळीमध्ये तिन्ही खताचं किंवा 3 खते असतील किंवा 2 खते असतील ते मिश्रण केलेलं असतं. उदाहरणार्थ 10-26 तर त्या एकाच गोळीवरती 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालाश हा ते एकाच कणामध्ये संयुक्त केलेला असतो, म्हणून त्याला संयुक्त खते म्हणतात. शक्यतो आपल्याला जर मार्केटमध्ये पाहिलं तर बरेच शेतकरी ही आज खताचे रेट वाढल्यामुळे खूप परेशान झाले. तर ती परेशान होण्याची गरज नाही, कारण आपल्याला कमी पैशामध्ये सुद्धा DAP खत तयार करतात. कारण मार्केटमध्ये मुख्यतः DAPची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर शेतकऱ्यांनी DAP जरी नाही भेटला किंवा तरी संभ्रम न करता आपण DAP घरच्या घरी कसं बनवता येईल हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. तर DAP बनायचं म्हणजे DAP मध्ये काय असतं, 18% नत्र आणि 46% स्फुरद असतो. उलट त्यामध्ये पोटॅश हा घटक नाही आहे. तर आपल्याला पोटॅश पण पिकांना खूप महत्त्वाचं आहे. तर आपण युरियाची बॅग जर घेतली तर 100 किलो युरियाच्या बॅगमध्ये 46% नत्र असतो. आणि सिंगल सुपर फॉस्फेटची जर आपण 100 किलो घेतला तर त्यामध्ये 46% स्फुरद असतो. तर आपल्याला ह्याची टक्केवारी बघून आपल्याला घरी DAP ऑटोमॅटिक तयार करता येतो. कारण हे आपल्याला रेशो कळाला की 100 किलोला किती किलो आहे. तर आपल्याला 18% नत्र घेण्यासाठी किती युरिया घ्यावा लागेल किंवा आपल्याला 46% स्फुरद घेण्यासाठी किती सिंगल सुपर फॉस्फेट घ्यावं लागेल, ह्या गोष्टी तर सहज नॉर्मली माहिती होतात. तर या आपण सिंगल खतामधून आपल्याला संयुक्त खत तयार करता येतं आणि कमी खर्चामध्ये तयार करता येतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी DAPच्या मागे न लागता अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी खतं तयार करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे आपण खतं कशा पद्धतीने काम करतात. आता आपण जर पाहिला तर कुठल्याही पिकामध्ये नत्र हा आपण टाकल्यानंतर 48 तासानंतर पिकांना लागू होतो आणि जवळपास तो 1 महिन्यापर्यंत त्याचं काम चालू असतं किंवा त्याची पावर असते. मग ते जसं पिकाला लागेल तसं ते पीक घेत असतं. आणि दुसरा भाग जो आहे तो सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण आज टाकला कुठल्याही खतामधून असतो तर जवळपास 20 ते 22 दिवस तो जमिनीमध्ये पडून असतो आणि त्याच्यानंतर मग तो हळूहळू पिकांना लागवायला सुरू होतो आणि त्याचं पुढे जवळपास 2.5 ते 3 महिने पुढे तो पिकांना लागत राहतो.
तिसरा घटक जो आहे तो पोटॅश. हा सिंगल प्रॉफिटपेक्षा सुद्धा जास्त, म्हणजे जवळपास 25 दिवसानंतर लागू व्हायला चालू होतो आणि जवळपास तो पण 3 महिन्यापर्यंत कार्य करतो. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपल्याला पाहिलं तर नत्राचं काम हे महत्त्वाचं असतं, कारण पीक वाढ करणे, हिरवेपणा ठेवणे हे नत्र सुरुवातीच्या पिरियडमध्ये लागतं. तसंच सिंगल सुपर फॉस्फेट हे सिंगल सुपर फॉस्फेटचं कार्य म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची वाढ करणे आणि फुलधारणा वाढवणे. त्याच्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट हे आपण वापरत असताना उदाहरणार्थ आपण जर कांदा पीक घेतलं तर कांदा पिकांना सिंगल सुपर फॉस्फेट लागवडीनंतर 20 ते 25 दिवसानंतर जर आपण टाकलात तर ते जवळपास तुमच्या पुढच्या जी कांद्याची जाडी असते ती जाडी वाढवण्यासाठी तुम्हाला ते पुढे कार्य करते. मग जवळपास 60व्या दिवसापर्यंत ते कार्य करते. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो पोटॅश. पोटॅश हा आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये लागतो. त्याच्यामुळे पोटॅश थोडा उशिरा दिलं तरी चालतो, कारण आता उदाहरणार्थ कांदा फुगायला सुरुवात होते आपली जवळपास 2.25 ते 2.5 महिन्याच्या नंतर. त्याच्यामुळे आपण कांदा लागवडीनंतर 1 ते 1.25 महिन्यानंतर जरी आपण पोटॅश दिला तरी तो आपल्याला फुगवणीसाठी नंतर 30-35 दिवसाचा लागू होतो आणि तो शेवटी फुगवणीला कामाला येतो. त्याच्यामुळे हे खतं टाकत असताना आपण हे झाले सुरुवातीचे NPK. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे दुय्यम घटक हे आपल्याला लागतात. कॅल्शियम आणि त्याच्यानंतर जर राहतात सूक्ष्म अन्नद्रव्ये, बोरान, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम हे पण घटक आपल्याला पिकांना गरजेचे असतात. तर शेतकरी बांधवांना नुसतं NPK आपण टाकून चालणार नाही, तर दुय्यम आणि मायक्रोन्यूटन हे सुद्धा आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक पिकाला कुठले उदाहरणार्थ सोयाबीन असेल, सोयाबीनला जास्त काय लागतं सल्फर, तर त्याच्यामध्ये आपण खतं निवडताना 20-0-13 हा आपल्याला सोयाबीनला परफेक्ट खत बसतो. त्याच्यामुळे आपण सोयाबीनला खत वापरताना 20-0-13चा वापर केला तर आपल्याला सल्फरमुळे तेलवर्गीय पिकांचे उत्पन्न वाढते. तर अशा रेशोमध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि इथून पुढे आपण सेपरेट पिकावाईज खतांचे मार्गदर्शन आणि सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण चॅनलवर जाऊन बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.